Hello respected parents and my dear students. In the previous video, I taught you the phonic sounds of 26 alphabets. In this video, I will teach you two letter words which we make from the vowels. So do you know how many vowels are there? Yes, there are the 5 vowels in the English language. म्हणजे जसं मराठीमध्ये स्वर आणि व्यंजने असतात तसं इंग्लिशमध्ये सुद्धा स्वर आणि व्यंजने असतात. इंग्लिशमध्ये स्वर हे 5 असतात. ए, ई, आय, ओ, यू. आणि जे रिमेनिंग जे लेटर्स असतात ते कॉन्सोनंट्स असतात जसं की बी, सी, डी, एफ, जी, एच, एम, एन. ओके. सो आता आपण वॉवेल्स किती आहेत, कोणते आहेत आणि त्याच्यापासून आपण कोणते 2 लेटर्स वर्ड्स तयार करू शकतो आणि ते कसं प्रोनाउन्सिएशन करायचं ते पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. There are the 5 vowels in the English language. A, E, I, O, and the last is U. These are the 5 vowels. So, from the A letter, now I will write here a 2 letter words. Which A in that letters. Now see the A vowel. So first 2 letter word is A, M. Am, am, am. A, N. A, N, N, N. A, T, at, at. A, yes, as, as. So these are the 2 letter words, am, and, at, as. Now see the second number vowel, which is the E. Now see the word H, E, H, E, he, H, E, he. B, E, B, B, E, B, he, B. Next, V, E, V, V, E, V. Once again we will repeat this. H, E, he, H, E, he. B, E, B, B, E, B. M, E, me, M, E, me. V, E, V, V, E, V. Now see the first word is in, 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 in. Eat, it, it, it. If, if. I, S, is. Once again we will repeat this. In, I, and in. It, if, is. Now see the word N, O. N says no. No, oh, no. No, oh, no. Next. Yes, oh, so. So, oh, so. So, oh, so. मुलांना पण असं येस ओ हे जोपर्यंत त्यांना फोनिक साऊंड्स प्रॉपर होत नाही तोपर्यंत रीड करायला सांगायचं. एकदा का त्यांचे फोनिक साऊंड्स प्रॉपर झाले, करेक्ट त्यांना यायला लागले की मग ते असं रीड करतील. स ओ स, नो ओ नो. मग हे एन ओ नो येस ओ सो हे असं रीड करायचं बंद करतील ते ज्यावेळेस त्यांचे फोनिक साऊंड्स क्लिअर होतील, त्यांना एकदम परफेक्टरित्या ते जमतील त्यावेळेस. नेक्स्ट. जी ओ ग, ग ओ गो. टी ओ टू, टू. डी ओ डू, डी ओ डू. O N on, O N on.
OR or, OR or, OF off, OF off. Now once again we will repeat this. NO no, SO so, GO go, TO to, DO do, ON on, OR or, OF off. Now see the next vowel, which is U. See, two-letter words. U says a, p, up, p, up. UP पडणारच नाही आहे त्यांना फुल सोडलं. P, up, p, up. Next word. S, us, up, us. Okay. So these are the two-letter words. ओके, ह्या वॉवेल्सपासून हे टू लेटर्स वर्ड्स सगळे तयार होतात आणि हे अशा पद्धतीने रीड करायचे. आता इंग्लिशमध्ये असे थ्री वर्ड्स आहेत की जे वॉवेल्स नाही आहेत. मग ते कोणते आहेत ते बघूया आपण. M, Y, B ह्याच्यापासून टू वर्ड्स तयार होतात. M, Y, माय, M, Y, माय, B, Y, बाय, BY, बाय. ओके, आता आपण सगळे जे टू लेटर वर्ड्स आपण जे आत्तापर्यंत मी शिकवले होते ते सगळे टू लेटर वर्ड्सचे रिव्हिजन करायचे, विच इज वी मेक फ्रॉम द वोवल्स AEIOU. सो नाव वी विल रिवाइज दिस. ओके, आणि तुमच्या मुलाला सांगायचं की ह्याची एक्सरसाइज कर ह्या सगळ्या वर्ड्सची. परत एकदा त्यांना ते सगळे वर्ड्स रीड करायला सांगायचे. सो मी आता इथं वर्ड्स राईट करते, आपण रीड करूया. ओके, चला सगळे वर्ड्स रीड करायचेत. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा रिवाइज करायचेत, म्हणजे एक्सरसाइज करायचे थोडक्यात. AM, 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 AN, an, AT, at, AS, 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 HE, he, ME, me, BE, be, WEV. Next word. IN, 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 IT, 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 IF, 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 IS, is. Next word. SO, 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 NO, 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 GO, 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 TO, 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 DO, 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 ON, 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 OR, or, UP, 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 US, us. So these are the words. ओके, मुलांना सांगायचं की हे वर्ड्स राईट करा आणि राईट करण्याबरोबर ते रीडसुद्धा करा, जेणेकरून त्यांची रिव्हिजन परत एकदा होईल. आणि जोपर्यंत त्यांना परफेक्ट रीड करता येत नाहीत तोपर्यंत त्यांच्याकडून ते रीडिंग करून घ्यायचं आहे. कारण एकदा का मुलांना रीड करायला यायला सुरुवात झाली की त्यांची एक्साइटमेंट आणखीन वाढत जाते. ते तुम्हाला आणखीन मागतील की आई आज मला 2 लेटर वर्ड्स दे, आणखीन दे, उद्या 3 लेटर वर्ड्स दे. म्हणजे त्यांची उत्सुकता वाढत जाते. एकदा जसं लहान बाळ असतं, लहान बाळाला एकदा चालायला यायला लागलो की तो चालतच राहतो, सारखं धडपडतो, धडपडतो, पण चालायचं थांबत नाही. तसंच लहान मुलांचं असतं. एकदा का त्यांना ते यायला लागलं, त्याची आवड निर्माण झाली की ते आपल्याला मागत असतात की मला एक्सरसाइज दे, मला एक्सरसाइज करायला दे. सेम असंच आहे इथं सुद्धा. तो मुलांना हे वर्ड्स रीड करायला सांगा. आणि याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की 3 लेटर वर्ड्स म्हणजे फोनिक ड्रिल्स बघणार आहे की कसं फोनिक साऊंडचा वापर करून कसे 3 लेटर्स वर्ड्स रीड करायचे. तोपर्यंत धन्यवाद.